हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ता म्हणजे आम्ही चौघंजण राहतो आहेत रूममध्ये. त्यातला एक जण आत्ता फर्स्ट शिफ्टला गेला आहे. दोघंजण आहेत ते झोपलेत. मला म्हणजे लवकर उठायचे, आता घरी असल्यामुळं लवकर उठायची सवय लागली. सो मी लवकर उठलो आहे आज. लवकर म्हणजे 8:30 वाजून गेलेत आत्ता. 8:30 वाजता उठले. ते दोघं तर काही झोपल्यात. एक जण उठला, एक जण आंघोळीसाठी गेलाय आता. तर काय 6:30 वाजल्यात नाईटच्या. तर आपण आता बाहेर चाललो आहे. हेल्मेट वगैरे स्टँड लावले, आता चाललो आहेत आपण. तो आकाश आलाय मागाशीच फर्स्ट शिफ्ट करून आलाय 4 वाजता. तो आता मी चाललो आहे, जराशी बाहेरून येतो. चला आता म्हणजे टेस्टिंग करतोय कसं बसलंय का, फिट वगैरे बसतंय का, बाहेर निघतोय का, क्वालिटी कशी आहे. चलो अभी देखते क्या होता है. तर काय थोडंसं दुखत होतं, सो आपण मेडिसिन घेतल्यात थोड्याशा आणि कॅडबरी घेतल्या. तर काय आता आपण चाललोय, निघालोय. ह्या रॉंग साईडने लय गाड्या येतात सारख्या, लय ट्रॅफिक आहे. तर काय आता आपण पाणीपुरी खाण्यासाठी चाललोय. आपल्याकडे काही लय पैसे नाही आहेत. गाईज हे बघू शकतात, खूप छान गार्डन आहे इथं. तर गाईज हे बघू शकतात, महादेवाचं मंदिर खूप छान आहे आणि आपल्या रूमपासून खूप जवळ आहे. आपण एखाद्या दिवशी आलो ना, तुम्हाला इथं नक्की नेऊ. हे किती छान दिसतंय बघू शकतात तुम्ही. तर गाईज आपण आता पाणीपुरी खाण्यासाठी आलो. या साईडला पाणीपुरी बघू शकतात. आता आपण थोडंसं पुढं जाऊ, बघू दुसरीकडे आणखीन कुठं दिसते का पाणीपुरीवाला. इथं इकडल्या साईडला कुठंच पाणीपुरीवाला नाही आहे. सो आपण आता परत माघारी वळून जाणार आहेत. 1 मिनटं पुढं दिसतंय काय? नाही, आपण माघारी वळून आलो. हे समोर जे दिसतंय ना, ते गार्डन आहे. बट आता तिथं काय आपण जाणार नाही आहे. त्या पलीकडल्या साईडला बघू शकतो, तिकडल्या साईडला हे आहे पाणीपुरीवाले. आपण तिकडेच गाडी घेऊन जाऊ. चलो अभी गाड़ी लेके उधर जाएंगे और पाणीपुरी खाएंगे. इथून दाखवतो मी तुम्हाला. मला आधी वाटलेलं हीच पाणीपुरीवाला आहे. तर काय पाणीपुरी घेतली, आता आपण पाणीपुरी खाऊ. छान तर काय आता पाणीपुरी खाऊन झाली, आता निघालो आपण. तर काय पाणीपुरी खूप छान होती. जर तुम्हाला खायची असेल तर या मग पुण्याला. चारतो मी स्वतः चारतो, पण तुम्ही या. तर काय आता आपण निघालोय. तर काय तिथं खायला खूप छान भेटतं, बघू शकतो. दिसायला पण किती छान आहे. मी इथे आधी पहिले होतो ना, तेव्हा यायचो सारखं इथे. आता एवढ्यात नाही आहे. तर आता म्हणजे आता नंतर येईल. बर्ड व्हॅली रेस्टॉरंट पण आहे आणि बर्ड व्हॅलीचं इथं गार्डन पण आहे. बर्ड व्हॅलीचे जे गार्डन आहे ना, ते खूप छान आहे. म्हणजे काही विचारायचंच नाही. बोटिंग वगैरे करता येते तिथं, खूप म्हणजे खूप भारी भारी आहे. आता एखाद्या दिवशी नेतो तुम्हाला बर्ड व्हॅलीत पण. तर काय हे बघू शकता, टाटाच्या गाड्यात अख्ख्या तिथं म्हणजे तयार होतात. ही टाटाची कंपनी साईडची जी आहे ती. जर तुम्हाला गाडी पाहिजे असेल कोणती त्यातली, तुम्हाला डीएम करा. तुमचे पैसे घेऊन मी घेऊन देतो तुम्हाला. हो का, चेकिंग चालू आहे गाडींची. तर गाईज बघू शकता, आपण मेट्रो स्टेशन पाशी आता. PCMCचं मेट्रो स्टेशन आहे मोरवाडीतलं. तर गाईज बघू शकतो लोकेशन किती छान वाटतंय, लाइटिंग वगैरे. मंदिर पण किती भारी वाटतंय. वाव, खूप छान झालंय राव इकडल्या साईडला. खूप दिवसातून आलोय ना, त्यामुळे ओळख चालू नाही पहिल्यांदा काय झालंय असं. माणसं किती येडे असतात, फक्त बघू शकतात. गाडी वरून नेतात फुटपाथवरून. हे बघू शकता, वरून घालतात. तर गाईज उद्या आपण ह्या साईडला, आय थिंक उद्या आलो तर ह्या साईडला फोटो काढू. कारण की वातावरण म्हणतोय सॉरी, म्हणजे लोकेशन खूप छान वाटतंय बघा ना. तर गाईज हा आहे नाशिक फाटा, बघू शकतात. ब्रिज किती छान दिसतोय.
आपली लालपरी इथं काय करत्या लालपरी आपली लालपरी पळती राव ओढा नाही का काय माहिती भारतरत्न JRD टाटा उड्डाणपूल ओ हो बघू शकता किती छान दिसतोय पूल तर काय जात आपण कासावाडीत आलोय पुलाला किती मस्त लावले बघू शकतात कासावाडीचा ब्रिज आहे हा इथं टनल आहे छोटावाला तर गाईज आपण हेल्मेट घातले त्याच्या आतूनच माईक आहे किती छान दिसतंय हेल्मेट. तर काय असंच फिरत फिरत कासावाडीत आलतो सो आता आपण घरी चाललोय रूम वरती तर गाईज काहीतरी म्हणजे माईकला आपल्या प्रॉब्लेम आला सो इथं माईकचा आवाजच नाही आला त्यामुळे आपण व्हॉइस ओव्हर करतोय. सो काय झालं इथं सीन बघू शकतात. चलो भी इनको पैसे देते आपल्याकडे काही जास्त पैसे नाही आहेत 10 रुपये होते म्हणजे ते पण ऑनलाईन होते ते आपण देणार आहेत कॅश नाही येत नाही आपल्याकडे काय पैसे नव्हते ऑनलाईन होते ऑनलाईन सोडले 10 रुपये दोनच पाणीपुरी खाऊन दिवस काढतोय घरी त्यावर गाईस तो आपण आलो आता PCMC मध्ये हा मोरवाडी चौक आहे मगाशी बोललेला तो हे आहे लास्ट मेट्रो स्टेशन आणखीन काम चालू आहे मेट्रोचं चल ना पट्टा पट्टा तर गायचं आता आपण आलो जवळ रूमच्या तर गायच ते रूमवर फोन करण्यासाठी थांबलो होतो साईडला ते भाजी वगैरे काय आणायची का भाजी न्यावं लागेल कारण की रूमवर काहीच नाही आहे करण्यासाठी सो आता आपण चाललोय भाजी घेण्यासाठी भाजीपाला थोडासा घेत तर काय आलोय आता रूम पाशी पायऱ्यात चलतोय तर काय रूम मध्ये आलोय बसलोय जराशी डोकं वगैरे थोडंसं दुखत आहे त्याच्यामुळे चार्जिंगला लावलाय पण कारण की चार्जिंग संपली होती आता जेवण वगैरे बनवायचं आहे तिथं काय आम्हालाच बनवावं लागतं सो आता जेवण बनवताना दाखवतो तुम्हाला थोडासा आराम करतो आणि त्याच्यानंतर जेवण बनवतो झोपलाय किंवा गेम खेळतोय नाही काहीतरी बघतोय आणि मी स्वयंपाक करतोय बघू शकतात इथं वांग्याची भाजी टाकली ती शिजण्यासाठी इथं राईस करायचा आहे आपल्याला इकडं कांदा ठेवलाय एक कांदा कोथिंबीर वगैरे सगळं आकाशने चिरून द्यायचं आणि मी भाजी करतोय चपात्या येतात आमच्या म्हणजे 6 जणांना आम्ही सांगतो चपाती तो मग ते रूम म्हणजे खालीच ते राहतात त्यांच्याकडून आम्ही चपात्या घेतो तर काय जेवण झालंय आता फक्त भात राहिलाय थोडासा हे व्हायचं तर काय भाजी झाली आता फक्त राईस राहिलाय आपला राईस बघू शकता थोडासाच राहिलाय थोडं पाणी आहे त्याच्यात वांग झालंय आपलं आणि मी बनवली स्वतः ये जेवायला हे जेवाय झाले तो झोपला याला उठवा नाईट आहे याची तू कोणती शिफ्ट करून आलाय फर्स्ट ना तो फर्स्ट शिफ्ट करून आलाय घरी आत्ता तर काय आता आम्ही सगळेजण जेवण करण्यासाठी बसलोत बघू शकतात तर काय आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथे समाप्त करू भेटू तुझ्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय